बोलावं कसं, जगताना कुठे चालावं कुठे चालू नये, काय खायला पाहिजे काय खाऊ नये, काय पिवं माणसानं काय पिऊ नये, हे सगळं जे शिकवतात त्यांचं नाव जगद्गुरु तुकोबाराय. आणि असे असणारे जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग मी तुमच्या सगळ्यांसाठी निवडलाय बरं का. मग अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय नेमकं सांगतात तरी काय, तर एका अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय स्वतःच्या जीवनामध्ये आलेला अनुभव सांगतात. सांगू तुम्हाला, माणसानं बोलावं, माणसानं कोणाला तरी उपदेश करावा, परंतु अनुभवाशिवाय माणसानं उपदेश केला नाही पाहिजे, अनुभवाशिवाय माणसानं बोललं नाही पाहिजे. मला सांगा पुरुष मंडळ, तुम्ही स्वतः बिडी ओढताय, बिडी कळते का निर्व्यसनी गाव आहे तुमचं? नाही ना, असं काही नाही ना. ऐका, बिडी ही तुम्हाला नक्कीच कळत असेल. एखादा बाप आहे तो त्याच्या हातामध्ये बिडी आहे आणि हातामध्ये बिडी असताना मुलाला उपदेश करतोय, ए पिंटू बिडी पिऊ नये बरं, तंबाखू खाऊ नये बरं, दारू पिऊ नये बरं, ए पिंट्या व्यसन करू नये. का तर व्यसनानं जीवन बरबाद होतं. कोण उपदेश करतय? बाप उपदेश करतोय. मला सांगा, बापाच्या हातामध्ये काय आहे? बिडी आहे. मग मला सांगा, स्वतः बाप जर व्यसन करत असेल तर मुलाला सांगण्याचा अधिकार अर्थात अनुभव आल्याशिवाय उपदेश करू नये माणसानं, करू नये. अधिकार असल्याशिवाय माणसानं उपदेश करू नये. ऐका, अनुभव आहे त्या माणसाला परंतु उपदेश करतोय, परंतु अधिकार नाहीये बरं का. अनुभव असलाच पाहिजे परंतु अधिकार पण असला पाहिजे. अनुभव आहे, बिडी पिल्याच्या नंतर त्रास होतोय, अनुभव आहे त्या व्यक्तीला, उपदेश करतोय तो, परंतु ऐका अधिकार नाहीये त्याच्याकडे. का? अधिकार त्याला तेव्हा प्राप्त झाला असता जेव्हा त्याने स्वतःच्या जीवनामधली बिडी नावाची गोष्ट काढून टाकली असती, तेव्हा त्याला अधिकार प्राप्त झाला असता. आणि मग त्यानं जर मुलाला सांगितलं असतं बाळा व्यसन करू नये, तर हे एक प्रकारे योग्य होतं. परंतु ऐका, अनुभव आणि अधिकार उपदेश करण्यासाठी पाहिजे असतो. मग जगद्गुरु तुकोबाराय देखील आपल्याला तेच सांगतात. तुम्ही म्हणाल ताई, अगोदर म्हणत होता अनुभव आलेला सांगता आणि आता म्हणता की उपदेश करतात. मग उपदेश काय करतात? तर जगद्गुरु तुकोबाराय अभंगामध्ये म्हणतात, मायबापांनो ऐका, माझ्या जीवनामध्ये संताची संगती प्राप्त झाली, संताचं दर्शन झालं. सरळ सरळ अर्थ सांगते बरं का अभंगाचा. गुरु तुकोबाराय तुम्हीच आम्हाला सांगता, मान्य करायचं बरं का. हा करतो मान्य. मी तुम्हाला संवाद सांगते, जरा समजून घ्या. कोणाचा संवाद आहे? साधकाचा आणि जगद्गुरु तुकोबारायचा. सांगतात, साधक म्हणतात, ओ जगद्गुरु तुकोबाराय मान्य करायचं. जगद्गुरु तुकोबाराय म्हटले, हो ठीक आहे मान्य करतो. काय मान्य करू? ओ जगद्गुरु तुकोबाराय तुम्ही म्हणता जगाचा चालक मालक पांडुरंग पिता परमात्मा हा भगवंत एवढा मोठा आहे, एवढा मोठा आहे, एवढा मोठा आहे की याला लपवणं किंवा याला जवळ करणं एवढी सोपी गोष्ट नाहीये. हो जगद्गुरु तुकोबाराय, आम्ही बघतो तुमच्या घराची अवस्था काय. घरावरती कुठल्याही प्रकारचं छप्पर नाहीये. तुमच्या घराला फक्त 4 भिंती आहेत, एवढी बिकट अवस्था आहे तुमच्यामध्ये. मग तुमच्याकडे काही एखादी सोन्याची वगैरे पेटी पण नसेल. तुम्ही म्हणता भगवंत जोडला, भगवंत सोपा नाही म्हणता. कधी म्हणता भगवंत खूप मोठा आहे, कधी म्हणता भगवंत जोडला. अहो मग जोडलेला भगवंत ठेवला तरी कुठे? जगद्गुरु तुकोबाराय म्हटले, बाळांनो भगवंत मोठा आहे, पण तू मोठा कशासाठी आहे? तर जगाला सांभाळण्यासाठी. परंतु जर भगवंताला ठेवायचं असेल तर जास्त काही गरज नाही. ओ जास्त सांगू नका तुम्ही आम्हाला, फक्त एवढं सांगा ठेवला कुठे. मग सांगतात, संपुष्ट हे हृदय पेटी आणि करोनी पोटी साठवित आहे बरं का उपदेश. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, मी साठवलाय परमात्मा, जगाचा चालक मालक पांडुरंग पिता परमात्मा मी साठवलाय. कुठे साठवला? हृदयाची संपुष्ट पेटी तयार केली, त्याच्यामध्ये भगवंत ठेवलाय माय बाप. परंतु ऐका, मी तर ठेवलाय पण साठवू अर्थात आपल्या सगळ्यांना साठवायचं बरं का. आणि मग पुन्हा विचारलं साधकानं, ओ जगद्गुरु तुकोबाराय तुम्ही आम्हाला सांगता भगवंत फार मोठा आहे, भगवंत फार व्यापलेला आहे, भगवंत फार महान आहे, भगवंताला आणणं एवढी सोपी गोष्ट नाही. मग आम्हाला सांगा, तुम्ही अशा कुठल्या शेतामध्ये गेला होतात जिथे तुम्हाला भगवंत सापडला? शेतामध्ये सापडला का भगवंत? नाही. ओ जगद्गुरु तुकोबाराय नेमका सापडला तरी कुठे? मग सांगा व जगद्गुरु तुकोबारायांना, ए माझ्या मायबापा
भगवंत इथेच होता. कुठे होता? या हृदयामध्ये होता. तुका म्हणे होता ठेवा, आणि तो या भावा सापडला. हरवला होता माझ्यापासून, परंतु भाव नावाची गोष्ट मी माझ्या हृदयामध्ये पेरली आणि मग तो भगवंत सापडला. हा अभंगाचा सरळ अर्थ. आता भावार्थ पाहू. विठाला विठाला सांगते मी तुम्हाला जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनातला एक प्रसंग आहे पा, फार गोड आहे बरं का. जगद्गुरु तुकोबराय एक दिवस निद्रावस्थेत होते. कसे होते? निद्रावस्थेत. निद्रावस्था कळते का? का तुम्ही रात्रभर जाग्याच असता? असं नाही ना काही. निद्रावस्था म्हणजे झोप. झोपलेले होते आणि झोपलेले असताना एक गोष्ट घडते बघा माणसाच्या जीवनामध्ये. झोपल्याच्या नंतर, गाढ झोपीत असल्याच्या नंतर काय होतं बघा? स्वप्न पडतं. बरोबर? स्वप्न पडतं आणि स्वप्नामध्ये माझ्या जगद्गुरु तुकोबरायांच्या स्वप्नामध्ये हे त्यांचे गुरुजी आले. गुरुजी आले आणि मग गुरुजी जगद्गुरु तुकोबरायला उठवू लागले. ए तुका, अरे झोपलायस का? उठ म्हणे, झोपायची वेळ नाहीये. उठले जगद्गुरु तुकोबराय. विचारू लागले, का हो, कोण तुम्ही? मी आहे म्हणे, कोणतरी माणूसच आहे. ठीक आहे माणूस आहात, मला का उठवताय? अरे वेडा तू कायस का? तू झोपायची वेळ आहे काही? झोपू नये माणसानं. तुम्ही म्हणत आहे मग जागच राहायचं का? असं अजिबात नाही बघा. झोपणं वेगळं. सांगू तुम्हाला, तुम्हाला कळण्यासाठी सांगते. कीर्तनात येऊन झोपणं, तो व्यक्ती झोपलेला जरी असेल तरी तो जागा आहे. आणि घरी मोबाईल बघणारा व्यक्ती हा जागा असून झोपलेला आहे. नाही कळालं का? कीर्तनात आलेला व्यक्ती झोपलेला असून जागा आहे, घरी जागा असून तो झोपलेला आहे. का? तर तो हरिनामात नाही म्हणून. अर्थात सांगतात, अरे झोपायची वेळ आहे का? झोपू नको, उठ. काय करू? भजन कर. कशासाठी भजन करायचं? अरे तुका, जीवन फार थोडं आहे रे माय बाप्पा. किती आहे जीवन? मग सांगतात, 4 दिन की जिंदगी, 4 दिन का मेला है. आया तो अकेला जग में, आया तो अकेला जग में, जाए भी अकेला है. 4 दिन की जिंदगी, 4 दिन का मेला है. माय बाप, जीवनामध्ये आलोत आपण आणि जीवन फार थोडं आहे. का? तर अल्प आयुष्य मानवी देहा. फार अल्प आयुष्य, फार थोडं आयुष्य माणसाला. या थोड्या आयुष्यामध्ये महान काहीतरी करून जायचंय. सांगू मावशांनो, एक फार मोठी गंमत आहे बघा. तुम्ही म्हणत आहे कुठली गंमत? ऐका ना. आपण जेव्हा जन्माला येतो, बरं ठीक आहे आपलं सोडा, ऐका, जेव्हा छोटंसं बाळ जन्माला येतं तेव्हा ते बाळ रडत असतं. खरं की खोटं? बरोबर ना? ऐका, ते बाळ रडत असतं आणि जर हुकून चुकून एखादं बाळ रडतच नसेल तर डॉक्टर त्याला रडायला लावतात. आणि मला सांगा, ते बाळ रडलं की आपण हसतो. बरोबर ना? बाळ रडलं की आपण हसतो. आणि हेच संत सांगतात बरं का. संत म्हणतात, कबीरा हम जब पैदा हुए, जग हसे हम रोए, ऐसी करनी कर चलो, हम हसे जग रोए, जग रोए. हरे चुनरिया, होरे चुनरिया, झीनी रे झीनी, चुनरिया झीनी रे झीनी. ऐका,
वेदा होय, जग हसे हमरोये. आणि ऐका, जीवन आता मला सांगा, मरणार तर प्रत्येक जण आहात, तुम्हीही मरणार आहे आणि मीही आताच मरू का? असं काही नाही ना. ऐका, तुम्हीही मरणार आहात, मीही मरणार आहे, परंतु ऐका, मरत असताना प्रत्येकालाच मरायचंय, परंतु मरत असताना काहीतरी कर्तृत्व करून जाणं, त्यालाच म्हणतात माणसानं माणसाचं जीवन जगणं. आणि सध्याच्या काळामध्ये तर असं होतंय की लहान लहान लेकरं शाळेमध्ये म्हणतात, मानसाने मानसाशी मानसा समवागणी, धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपूदे, एकनिष्ठा एक आशा एक रंगी रंगोदे, अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे, मानसाने मानसाशी मानसा समवागणी. ऐका, लहान लहान लेकराला म्हणावं लागतंय आज की हीच आमची प्रार्थना आणि हेच आमचे मागणे. हे देवा, हीच आमची प्रार्थना आहे आणि हेच आमचं मागणं आहे. काय मागणं आहे बाळांनो तुमचं? तर हे जे माणसं वावरतायत ना जगामध्ये, या माणसाला माणसासारखं कर. अर्थात ते मागतायत का? तर या जीवनामध्ये माणसं माणसांमध्ये राहिलेले नाही येत. जीवन जगायचंय माणसाला, जीवन फार थोडं आहे. म्हणून निद्रावस्थात आहोत आपण, अर्थात संसारामध्ये गुंतलोय आपण. तर काय करायचंय? जागृत व्हायचंय. आणि सांगू तुम्हाला, जागृत स्वप्नी पांडुरंग, जागा राहून स्वप्न बघायचंय आणि स्वप्नामध्ये फक्त आणि फक्त पांडुरंगाला पाहिजे. माय बाप सांगतात ते गुरुजी त्यांना, कोणाला? जगद्गुरु तुकोबरायला सांगतात, हे तुका झोपू नको, जागा हो. सांगतात जगद्गुरु तुकोबराय, का हो तुम्ही आहात तरी कोण? मग सांगितलं, बाबाजी फुले सांगितले नाम, मंत्र दिला रामकृष्ण हरी. ऐका, बाबाजी नाव सांगितलं आणि मग सांगितलं, बाबाजी नाव आहे तुमचं, ठीक आहे, पण तुम्ही नेमके माझे आहात तरी कोण? तुमचा ना माझा संबंध काय? सांगितलं, हे तुका, तुला जाग करण्यासाठी आलोय मी, तुझा गुरु आहे. आणि जेव्हा हे शब्द ऐकले ना माझ्या जगद्गुरु तुकोबरायांना, जगद्गुरु तुकोबराय उठून उभा राहिले, नाचू लागले. का? तर आज गुरुची प्राप्ती झाली. सांगू तुम्हाला औषांनो, जीवनामध्ये एक तरी गुरुजी असला पाहिजे, एक तरी गुरु असला पाहिजे. मला सांगा, एक तरी असला पाहिजे की एकच असला पाहिजे? कन्फ्यूज झालात का? विचार करा तुम्ही तोपर्यंत, कुठलं बरोबर आहे? एक तरी नाही, एकच गुरु असला पाहिजे. एक गुरुवरती माणसाची निष्ठा असली पाहिजे, श्रद्धा असली पाहिजे. सांगू तुम्हाला, गुरु का असावा जीवनामध्ये? तर सांगितलं जातं, गुरुविना कोण बतावे बा, गुरुविना कोण बतावे बा, गुरुविना कोण बतावे बा, बड़ा बिकट है बड़ा बिकट है यमघाट घाट घाट, कौन बतावे बात, गुरु बिन कौन बतावे बात. ऐका, गुरुशिवाय वाट दाखवणार कोणीही नाहीये. कारण यमघाट मध्ये आहे. ताई, यमघाट म्हणजे नेमका कसा घाट? तर ऐका काका, 40 गावचा घाट कसा आहे हो? 40 गावचा घाट बघितला का? नाही बघितला. 40 गावचा घाट महाराष्ट्रामध्ये सगळ्यात डेंजर आहे. नवे नवे तर मी म्हणते की भारतामध्ये डेंजर असावं बरं का. एकदम असा 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 आहे, गाडी कशी चालवावी काहीही कळत नाही.
परंतु त्या 40 घाटापेक्षाही डेंजर हा यमघाट आहे. कारण यमघाट असा पण आहे ऐका, कुठून जावं काहीही कळत. म्हणून मार्ग दाखवण्यासाठी गुरु जीवनात असला पाहिजे. अर्थात गुरुची गरज फार आहे बघा. भगवंताची जर भेट करून द्यायची असेल तर गुरु जीवनामध्ये पाहिजे. ऐका, गुरुजी भेटले, आनंद झाला आणि मग म्हणू लागले, किती आनंद या झोपडीत माझ्या. ऐका, या झोपडीमध्ये आनंद झाला. विचारलं, बसले जगद्गुरु तुकोबराय. पुन्हा संवाद सुरू झाला. गुरुजी, फार उशीर केला तुम्ही यायला. हो तुका, उशीरच झाला जरा. गुरुजी, एवढा उशीर का केला? तुका बघत होतो मी. अरे आता तरी तू संसार सोडशील, मग तरी संसार सोडशील. तुका, आपण संसारामध्ये जरा तुझं जास्तच मन गुतलं. हो गुरुजी, मन गुतलं माझं संसारामध्ये. नव्हे तर ऐका गुरुजी, संसारामध्ये राहून माझं मन आणि माझं भाग्य मलिन झालंय गुरुजी. पण तुम्ही आलात ना, आता तुम्ही आलात ना, तुमचं दर्शन झालं आणि भाग्याचा उदय झाला. उदय भाग्य आता, उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, आता आता उजळले भाग्य आता, 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 आता आता उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, हो उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता. अवघी चिंता वारली, 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 अवघी चिंता वारली. संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ, लाभ लाभ, संत दर्शनी हा 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 लाभ. उजळली भाग्य आता, अवघी चिंता वारली. आणि सांगितलं, ओ गुरुजी, मलिन झालं होतं माझं भाग्य, डुबायला लागलं होतं संसारामध्ये राहून. मग संसारामध्ये राहणं चांगलं आहे की वाईट आहे? वाईट आहे. का तर दुःख बांधवडी आहे हा संसार, इथे सुख मात्र नाही. ऐका, सांगतात जगद्गुरु तुकोबाराय, ओ गुरुदेव ऐका ना, संसारामध्ये राहून भाग्य मलिन झालं होतं माझं. पण ओ गुरुजी, आता तुम्ही आलात ना, तर माझं भाग्य कसं झालंय? उदयाला आले, उजळून गेले. महिला मंडळ, मला सांगा, उजळणं म्हणजे नेमकं काय बरं? सोनं उजळून घेता ना तुम्ही, का डायरेक्ट नवीन करता? उजळणं करताना सोनं जुनं झाल्याच्या नंतर पुन्हा त्या
भाग्याला उजळून घेतात बघा, त्याला काय म्हणायचं? उजळून घेणं, उजळणं. अर्थात मलिन झालं होतं भाग्य, काळं पडलं होतं भाग्य माझ्या जगद्गुरु तुकोबरायांचं. कशामुळे? संसारामध्ये राहून. मग गुरुजींची प्राप्ती झाली, गुरुजी आले जीवनामध्ये आणि सांगतात माझं जे मलिन झालेलं भाग्य होतं ना ते उजळून गेले, पुन्हा नव्यासारखं झाले. आणि मग काय झालं? पुन्हा बसलेले होते ते संवाद सुरूच होता. सांगत होते जगद्गुरु तुकोबराय माझं भाग्य उजळले गुरुजी. गुरुजी म्हणतात अरे तुका, आपल्या संप्रदायाचा एक नियम आहे बघा. काय नियम आहे? गुरु केल्याच्या नंतर गुरुकडून अनुग्रह घेतला जातो. बरोबर, गुरुकडून अनुग्रह घ्यायचा असतो. गुरुजी नुसते म्हणायला करायचे नसतात, तर त्या गुरुकडून अनुग्रह घ्यायचा असतो. अर्थात एखादा मंत्र घ्यायचा असतो आणि त्या मंत्राचं निरंतर जप करायचा असतो. अर्थात जगद्गुरु तुकोबराय म्हणतात गुरुजी तुम्ही आलात माझ्या जीवनामध्ये, फार चांगलं केलं. ओ गुरुजी आता आल्यास वर्षी अनुग्रह पण देऊन टाका. आणि मग बाबाजी आपुले सांगितले नाम आणि पुन्हा काय मंत्र दिलाय? मंत्र दिला राम कृष्ण हरी. मंत्र दिला हे तुका राम कृष्ण हरी या मंत्राचं जप कर. ओ गुरुजी जप केल्याच्या नंतर काय होईल? मग सांगतात या जपाचा महिमा एवढा आहे, एवढा आहे, एवढा आहे की एक तुका या जपानं माणूस तरुण जातो, नवल नाही. या जपानं संताची भेट होते आणि मग जगद्गुरु तुकोबराय भजन करू लागतात. जे जे राम कृष्ण हरी, 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 जय जय 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 राम कृष्ण हरी. भजन करू लागतात आणि भजन करत करत असताना जगद्गुरु तुकोबराय संसारापासून फार लांब जातात. आणि सांगू तुम्हाला संसारामध्ये असणं संताची भेट होत नाही बरं का. जेव्हा माणसाचं चित्त संसारामध्ये असतं ना तेव्हा काय होत नाही? संताची भेट होत नाही. मग संताची जर भेट करून घ्यायची असेल तर हे चित्त संसाराच्या बाहेर काढावं लागतं. आणि संसाराच्या बाहेर का काढायचं? का काढायचं? तर ऐका, हे चित्ताची गंमत अशी आहे बघा, जर आपण संसारामध्ये ठेवलं तर हे भगवंताकडे जात नाही. असं म्हणतात ए मन बडा चंचल है, कैसे तेरा भजना करूं, राधे तेरे चरणों की, श्यामा तेरे चरणों की. ऐक ना, ए राधा, ए कान्हा, हे मन एवढं चंचल आहे, एवढं चंचल आहे, एवढं चंचल. ताई किती चंचल? तर ऐका, मन चंचल चपळ जाता हे तान लगे वेळ, मन चंचल चपळ जाता हे तान लगे वेळ.
आणि याला जायला नाही यायला वेळ लागत नाही. आता उठून गॅसचा कॉक बंद केलाय की नाही बघून येते. अर्थात याला जायला आणि यायला वेळ अजिबात लागत नाही. म्हणून म्हणतात मन एवढं चंचल आहे आणि एवढं चपळ आहे. मग एवढं चंचल आणि चपळ असणारं मन हे जर संसारामध्ये गुंफलं ना तर हे कीर्तनात पण लागत नाही बरं का. अर्थात संसारामधल्या मनाला काढायचंय, गुरुजींकडे द्यायचंय. बघा मग गुरुकडे का द्यायचं बरं? तुम्ही म्हणाल ताई जगद्गुरु तुकोबारांनी असं केलं का? हो केलं. अनुग्रह घेतला. अनुग्रह घेतल्याच्या नंतर नामस्मरण करू लागले. गुरुजी म्हटले तुका आम्हाला इथे थांबायचं नाही, मला जायचंय म्हणे. कुठे जायचं तुम्हाला? मला दुसऱ्या शिष्याकडे जायचंय. दुसऱ्या शिष्याकडे जायचं? हो मला शिष्याकडे जायचं म्हणे. मग काय करता? जाता का तुम्ही आता? हो जाणारच आहे मी, पण जाण्याच्या अगोदर मला गुरुदक्षिणा दिली असती तर फार चांगलं झालं असतं. कोण म्हणतंय? गुरुजी म्हणतात. कोणाचे? जगद्गुरु तुकोबारायचे. मोठं मन केलं माझ्या जगद्गुरु तुकोबारायांना आणि सांगितलं गुरुजी जे मागाल ते देऊ तुम्हाला. मग सांगितलं तुका जास्त काही नाही मागत तुझ्याकडं, मी फक्त तुझ्याकडं काय मागतोय? पाऊशर तूप दे म्हणे मला. गुरुजी अहो तुम्ही परमार्थिक ना? हो मी परमार्थिक. मग तूप का मागताय? मग अर्थ सांगतात. ए तुका तूप याचा अर्थ तूप नाही बरं बाळा. मग गुरुजी काय आहे? तर ऐका मला सांगा महिला मंडळी, एक प्रश्न मी तुम्हाला विचारते परंतु गळ्याची शपथ घेऊन सांगायचं बरं का, खोटं बोलायचं नाही. मला सांगा जर चहात माशी पडली, जर चहात माशी पडली तर मला सांगा तुम्ही चहा फेकून देता की त्यातली माशी? चहा बरोबर, चहा फेकून देतो आपण बरोबर. बरोबर का चूक? चहा फेकून देतो. आणि मला सांगा आता चहा किती असतो? कप आणि बशी भरून असतो, तरीही एवढा चहा आपण फेकून देतो. मग मला सांगा जास्त नाही, हा दृष्टांत आहे, कोणाच्या तुपात माशी पडणार सुद्धा नाही. फक्त ऐकून घ्या, टेन्शन अजिबात घेऊ नका. ऐका, कप भर नाही, बशी भर नाही, फक्त आणि फक्त चमचा भर एवढंच तूप आहे. आणि जर त्या तुपामध्ये, तुमच्या तुपामध्ये जर माशी पडली तर मला सांगा तुम्ही ते तूप फेकता की माशी फेकता? नाही खरंच सांगा बरं का, माशी फेकता ना? बरं मला सांगा ते तुम्ही तशी फेकता का? अर्थात माशी आपण, तूप आपण फेकून देत नाही. का फेकून देत नाही? तर तूप हे संसारामध्ये सार आहे. सार नसार तर तुम्हाला माहीतच असेल बरोबर ना. ऐका, तूप कशापासून तयार होतं? ताकापासून लोणी बरोबर. म्हणजे ताक, ही ताक तुम्ही कोणाला विकत देता का? तुम्ही फक्त राधा अक्काला म्हणायचं ओ राधा अक्का 10 रुपयाचं लिटर भर ताक घेऊन जा. ती राधा अक्का तिच्या पायातल्या चपलीने तुम्हाला हाणल्याशिवाय राहणार? अर्थात ताकामध्ये काहीच नाहीये. ताक असार आहे आणि तूप सार आहे. मग असं असणार सार तूप हे कशाचं सार आहे? संसारामध्ये. आता तर असं झालंय की तूप म्हटलं की चूप झाले. अर्थात तूप राहिलं नाही, पण तुम्हाला तुपाचा दृष्टांत कळाला हेच माझ्यासाठी खूप झालं बरं का. ऐका, तूप जसं संसारामध्ये सार आहे अगदी तसं चित्त या परमार्थामध्ये सार आहे. मग तूप मागितलं याचा अर्थ, याचं कनेक्शन करा कशासोबत? परमार्थासोबत. संसार गुणिला परमार्थ आणि पुन्हा काय? तूप गुणिले चित्त. अर्थात जसं की परमार्थाच्या विरुद्ध संसार आहे, संसाराच्या विरुद्ध परमार्थ आहे, अगदी त्याचप्रमाणे कनेक्शन होतं दोघांचं. तूप मागितलं याचा अर्थ चित्त मागितले आणि मग जगद्गुरु तुकोबारांना स्वतःचं चित्त त्या गुरुजीच्या हातामध्ये दिलं आणि सांगितलं ओ गुरुजी तुम्ही किती जरी लांब गेलात तरीही हे डिस्कनेक्टेड होणार, अर्थात कायम माझ्या सोबत राहणार आहे. आणि हे चित्त
तुमच्या पाशी दिलं म्हणून पुन्हा संसारामध्ये येणार नाही. आणि संसारामध्ये नाही आल्यामुळे संताची दर्शन मला होणार आहे, संताची संगती मला होणार आहे. आणि एकदा काही संताचं दर्शन झालं की मग जगाचा चालक मालक पांडुरंग पिता मला भेटणार आहे. संत दर्शनी हा लाभ, 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 संत दर्शनी हा संत दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ,